विचार करा, पृथ्वीच्या पाठीवर दोन अवाढ्य देश आहेत. म्हणजे हं, एका देशाला 1822 मध्ये स्वातंत्र्य मिळतं हं. आणि दुसऱ्या देशाला थेट 1,200 वर्षानंतर म्हणजे 1947 मध्ये. हो, बरोबर. पण यातली खरी गंमत बघा, आज 21व्या शतकात जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे दोन्ही देश विकसनशील जागतिक महासत्ता म्हणून अगदी एकाच शर्यतीत एकाच रेषेवर उभे आहेत. अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्या देशाला 1,200 वर्षांची एवढी मोठी आघाडी मिळाली होती, तो आज दुसऱ्या देशाच्याच बरोबरीनं कसा काय धावतोय. हा खरोखरच एक चक्रावून टाकणारा असा ऐतिहासिक विरोधाभास आहे. हो ना? किंवा असंही विचारता येईल की दुसऱ्या देशाने इतक्या कमी वेळात ही 1,200 वर्षांची दरी कशी भरून काढली. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण भारत आणि ब्राझील या दोन भौगोलिक दिग्गजांच्या प्रवासाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. म्हणजे मला हे ना जगाच्या दोन वेगवेगळ्या टोकांना राहणाऱ्या अशा दोन लोकांसारखं वाटतंय, ज्यांचा जीवनप्रवास आश्चर्यकारकपणे एकमेकांशी मिळता जुळताय. खूप छान उपमा आहे ही, कारण भौगोलिक संकल्पनांचा अभ्यास केल्यावर आपल्याला फक्त त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये समजत नाहीत, बरोबर. तर तिथले लोक पर्यावरणाशी कसे जुळवून घेतात आणि इतिहासातल्या संकटांना कसे सामोरे जातात हे सुद्धा समजतं. अच्छा. म्हणजे मला नेहमी ना या दोन देशांच्या भौगोलिक स्थानाची मोठी गंमत वाटते. आता बघा ना, आपण जर डोळ्यांसमोर पृथ्वीची कल्पना केली हं, तर भारत ईशान्येला म्हणजे वरच्या उजव्या बाजूला आहे हं, आणि ब्राझील नैऋत्येला म्हणजे खालच्या डाव्या बाजूला. राईट. पण इथे माझ्या मनात एक भौगोलिक कोडं आहे. म्हणजे आपण नेहमी वाचतो की विषुववृत्त ब्राझीलच्या उत्तरेकडून जातं हो, आणि मकरवृत्त भारताच्या साधारण मध्यातून जातं. पण जर आपण प्रत्यक्ष आकार पाहिला तर ब्राझील भारतापेक्षा कैक पटीने मोठा आहे. हं. या अक्षांशांच्या रेषांमुळे ब्राझीलचा आकार इतका प्रचंड कसा काय होतो? म्हणजे यामागचं विज्ञान काय आहे नक्की? बरं, या प्रश्नाचं उत्तर पृथ्वीच्या भौमितिक आकारात दडलेलं आहे. म्हणजे तसं पाहिलं तर पृथ्वी ही मध्यभागी सर्वात जास्त फुगीर आहे. अच्छा, म्हणजे विषुववृत्ताजवळ. अगदी बरोबर. आणि जसजसे आपण ध्रुवांकडे जातो तसतशी ती निमुळती होत जाते. विषुववृत्त हे पृथ्वीच्या अगदी मध्यातून म्हणजेच या सर्वात फुगीर भागातून जाते. आता ब्राझीलचा विस्तार बघा, तो या विषुववृत्तापासून सुरू होऊन दक्षिणेकडे मकरवृत्ताच्याही खालीपर्यंत जातो. बापरे. म्हणजे पृथ्वीचा जो सर्वात रुंद पट्टा आहे तो संपूर्ण पट्टा ब्राझीलने व्यापला आहे. ओहो. म्हणजे पृथ्वीच्या त्या फुगीर भागावर असल्यामुळे त्यांना ती अवाढव्य जागा मिळाली तर. हो ना, यामुळेच त्यांना एक प्रचंड विस्तीर्ण आणि सलग असा भूप्रदेश मिळतो. आणि याच सलग जमिनीवर ॲमेझॉनसारखी जगातील सर्वात मोठी जंगले उभी राहू शकली. क्या बात आहे. आणि भारताच्या बाबतीत काय घडलं मग? भारताच्या बाबतीत परिस्थिती अगदी वेगळी आहे. भारताचा मध्यभाग मकरवृत्ताजवळून जातो खरा, हा. पण भारताचा दक्षिण भाग हा विषुववृत्ताकडे जाताना विस्तारण्याऐवजी निमुळता होत जातो. अच्छा, म्हणजे तो त्रिकोणासारखा होत जातो खाली. अगदी तेच. यालाच आपण द्वीपकल्प असं म्हणतो. भारताच्या दोन्ही बाजूंना आणि दक्षिणेला अथांग महासागर आहे. बरोबर. त्यामुळे ब्राझीलसारखी सलग मोठी जमीन मिळण्याऐवजी भारताची जमीन समुद्रात घुसलेल्या एका त्रिकोणासारखी निमुळती झाली, ज्यामुळे साहजिकच भारताचा जमिनीचा आकार ब्राझीलच्या तुलनेत कमी ठरतो. हे ऐकल्यावर ना मला असा विचार येतोय की जमिनीचा आकार कमी झाला असला तरी भारताला या निमुळत्या आकारामुळेच 3 बाजूंनी समुद्रकिनारा मिळाला. नक्कीच. आणि हाच समूह किनारा भारताच्या नशिबाला कलाटणी देणारा ठरला असावा. कारण समुद्रात घुसलेल्या या भौगोलिक स्थानामुळेच भारत जागतिक सागरी व्यापाराचा आणि मसाल्यांच्या पदार्थांचा सर्वात मोठा केंद्रबिंदू बनला, नाही का? अगदी तंतोतंत. भूगोलानेच देशाचे नशीब कसे ठरवले याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे. भारताचा हाच अथांग समुद्रकिनारा आणि मोक्याचे स्थान युरोपियन व्यापाऱ्यांना सतत खुणावत होते. तर दुसरीकडे ब्राझीलचा आकार. हो, ब्राझीलचा तो अवाढ्य आकार आणि तिथली प्रचंड नैसर्गिक साधन संपत्ती युरोपियन वसाहतवाद्यांना आकर्षित करत होती. आणि इथूनच या दोन्ही देशांच्या इतिहासाचा आणि वसाहतवादाचा खरा प्रवास सुरू होतो. मग आता आपण त्यांच्या वसाहतवादी इतिहासाकडेच वळूया. आता बघा, भारतावर सुमारे 1.5 शतक ब्रिटिशांची राजवट होती आणि ब्राझीलवर 3 शतकांपेक्षा जास्त काळ पोर्तुगीजांची सत्ता होती. पण मागाशी सुरुवातीला मी जो प्रश्न विचारला होता ना, तिथेच मला पुन्हा यायचंय. बरं. ब्राझीलला 1822 मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि भारताला 1947 मध्ये. हे कागदावर वाचायला ठीक वाटतं, पण ब्राझीलमध्ये असं काय घडलं होतं की इतक्या लवकर स्वातंत्र्य मिळूनही त्यांना जागतिक महासत्ता बनण्यासाठी भारता इतकाच वेळ लागला?
म्हणजे त्यांनी या 125 वर्षांच्या आघाडीचं नेमकं केलं तरी काय? खूप चांगला प्रश्न आहे हा. याचं मूळ कारण ना, स्वातंत्र्य या संकल्पनेच्या वेगवेगळ्या अर्थांमध्ये दडलेलं आहे. अच्छा, म्हणजे स्वातंत्र्य तर स्वातंत्र्य असतं ना. नाही, तसं नाहीये. भारताला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य हे तळागाळातून उभ्या राहिलेल्या एका प्रदीर्घ आणि कठीण लढ्याचं फळ होते. बरोबर आहे. स्वातंत्र्य लढा होता आपला. हो, आणि त्या प्रक्रियेत तिथे लोकशाहीची बीजे आधीच रोवली गेली होती. पण ब्राझीलचे 1822चं स्वातंत्र्य हे तसे नव्हते. म्हणजे तिथे लढा दिला गेला नाही. तिथे कोणताही मोठा जनक्षोभ किंवा मोठी क्रांती झाली नव्हती. आश्चर्य वाटेल ऐकून, पण ब्राझीलचं स्वातंत्र्य स्वतः पोर्तुगीज राजाच्या मुलानेच घोषित केले होते. एक मिनिट. वसाहतवादी राजाच्या स्वतःच्या मुलानेच वसाहतीचं स्वातंत्र्य घोषित केलं? हो, अगदी तसंच घडलं तिथे. हे तर खूपच विचित्र आहे. म्हणजे सत्ता तीच राहिली, फक्त नाव बदललं असं झालंय हे. अगदी बरोबर ओळखलत. त्यामुळे कागदोपत्रे ब्राझील स्वतंत्र झाला असला तरी तिथे लोकशाही अजिबात आली नाही. तिथे पुढील अनेक दशके एका सम्राटाची सत्ता होती. बापरे. त्यांची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे गुलामगिरीवर आणि कॉफीसारख्या नगदी पिकांच्या शेतीवर अवलंबून होती. अच्छा, म्हणजे त्यांनी जुनीच पद्धत चालू ठेवली. हो, त्यांनी युरोपसारखे औद्योगिकरण केले नाही किंवा जनतेच्या विकासावर भर दिला नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचं केवळ लेबल होतं त्यांच्याकडे, पण प्रगतीचं इंजिन मात्र जुनेच होते. म्हणजे मला असं वाटते की केवळ परकीय सत्ता जाऊन चालत नाही, तर त्यानंतरची तुमची राजकीय आणि सामाजिक व्यवस्था कशी आहे हे जास्त महत्त्वाचं ठरतं. अगदी 100% बरोबर. मग आता आपण या दोन्ही देशांच्या खऱ्या स्वातंत्र्योत्तर काळातील शासन प्रणालीकडे येऊया. हो. कारण मला भारताची स्वातंत्र्योत्तर परिस्थिती ना एखाद्या आगीतून चालत जाण्यासारखी वाटते. हो ना, परिस्थिती तशीच होती. फाळणीचे दुःख, 3 मोठी युद्धे, भयंकर दुष्काळ आणि प्रचंड गरिबी, एवढी सर्व संकट असतानाही भारताने संघराज्यीय संसदीय प्रजासत्ताक पद्धत स्वीकारली आणि टिकवूनही ठेवली. होय, आणि तिथेच आपण जर ब्राझीलची तुलना केली तर ब्राझीलने संघराज्यीय अध्यक्षीय प्रजासत्ताक पद्धत अवलंबली आहे. पण या दोन्ही देशांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे संघराज्य व्यवस्था, किंवा ज्याला आपण इंग्रजीत फेडरल सिस्टम म्हणतो. हे संघराज्य असणं या दोन्ही देशांसाठी इतकं महत्त्वाचं का होतं? म्हणजे त्यांनी दुसरी पद्धत का नाही निवडली? कारण या दोन्ही देशांचा भौगोलिक आकार आणि तिथली विविधता अवाढव्य आहे. तुम्ही दिल्लीत बसून केरळचा कारभार पाहू शकत नाही. राईट. किंवा रिओ द जानेरोमध्ये बसून ॲमेझॉनच्या जंगलातील गावे चालवू शकत नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण होणे म्हणजे राज्यांना किंवा प्रांतांना त्यांचे अधिकार मिळणे हे अशा विशाल देशांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. हां, आता समजलो. म्हणूनच दोन्ही देशांनी संघराज्य पद्धती स्वीकारली. पण त्यांनी पुढचा जो रस्ता निवडला ना, तिथे मात्र मोठा फरक पडला. म्हणजे भारताने संसदीय पद्धत निवडली तर ब्राझीलने अध्यक्षीय. बरोबर. आता इथे मला तुम्हाला थोडं थांबवायचं आहे, कारण मला एक गोष्ट खटकतीये. मी नेहमी असं ऐकत आलोय की संसदेमध्ये शेकडो खासदार असतात, तिथे प्रचंड गोंधळ होतो. तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे आणि वरवर पाहता अध्यक्षीय पद्धत जलद निर्णयांसाठी उत्तमच वाटते. पण इथेच तो सर्वात मोठा राजकीय सापळा आहे. राजकीय सापळा तो कसा? बघा, अध्यक्षीय पद्धतीत राष्ट्राध्यक्षाकडे प्रचंड सत्ता एकवटलेली असते. जर देशात मजबूत लोकशाही संस्था नसतील तर असा प्रबळ नेता केव्हाही हुकुमशहा बनू शकतो. अच्छा. आणि ब्राझीलमध्ये नेमके हेच घडले. 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे जलद विकासाची अपेक्षा होती, पण राजकीय अस्थिरता वाढली. या अस्थिरतेवर उपाय म्हणून 1930च्या दशकात तिथे लष्कराने हस्तक्षेप केला. त्यांना वाटले की हा गोंधळ थांबवण्यासाठी एक कठोर लष्करी राजवटच हवी. अरेच्छा. म्हणजे ज्या प्रबळ सत्तेकडून विकासाची अपेक्षा होती, तीनच लोकशाहीचा गळा घोटला. दुर्दैवाने होय. आणि हा राजकीय गोठलेपणा काही वर्ष नाही तर तब्बल 55 वर्ष चालला. 55 वर्षे? बापरे. हो. 1930 ते 1985 या काळात ब्राझीलमध्ये सतत लोकप्रिय लष्करी राजवट राहिली. त्यांनी काही आर्थिक प्रयोग केले नक्कीच, पण त्यामुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांना जागतिक आर्थिक मंदीचा आणि भयंकर महागाईचा सामना करावा लागला. आणि इकडे भारताची परिस्थिती वेगळी होती. अगदी. भारताचा विचार करा. भारताची संसद गोंधळलेली वाटत असली तरी तो गोंधळच खऱ्या अर्थाने लोकशाहीचा प्रेशर व्हॉल्व्ह होता. प्रेशर व्हॉल्व्ह? हे जरा समजावून सांगाल? म्हणजे असं की लोकांना आपला राग संसदेत व्यक्त करता येत होता, चर्चा होत होती.
त्यामुळे भारतात कधीही लष्कराला हस्तक्षेप करण्याची गरज पडली नाही आणि कधी लष्करी राजवट आली नाही. अच्छा. लोकशाही टिकल्यामुळे भारताचा आर्थिक पाया हळूहळू पण अगदी भक्कमपणे रचला गेला. हा दृष्टिकोन खरोखरच विचार बदलायला लावणारा आहे. म्हणजे जी संसद आपल्याला गोंधळलेली वाटते तीच खऱ्या अर्थाने देशाला एकसंध ठेवणारी शक्ती ठरली. अगदी तसंच आहे. मग असा हा खडतर भूतकाळ, लष्करी राजवटी, गरिबी आणि युद्ध या सर्वांवर मात करून आज हे दोन्ही देश जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख इंजिन कसे बनले आहेत? आजच्या घडीला या दोन्ही देशांची सर्वात मोठी ताकद कोणती आहे? आज या दोन्ही देशांच्या विकासाला चालना देणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची लोकसंख्या आणि त्यांच्या अंतर्गत आर्थिक सुधारणा. भारताच्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण आज सर्वाधिक आहे. जेव्हा आपण भारताकडे एक मोठा कार्यशील गट म्हणून पाहतो तेव्हा जगाला तिथे फक्त लोक दिसत नाहीत, बरोबर, तर प्रचंड मोठे कुशल मनुष्यबळ आणि एक अफाट मोठी ग्राहक बाजारपेठ दिसते. त्यामुळेच भारताला आज नवी ऊर्जा असलेला एक तरुण देश मानले जाते. मला हे भारताचं चित्र ना एखाद्या मोठ्या उत्साहित तरुण कंपनीसारखे वाटते, ज्यांच्याकडे अनुभवापेक्षा ऊर्जा जास्त आहे आणि ते जगाच्या पाठीवर काहीही करू शकतात. अगदी योग्य उपमा आहे. मग आज ब्राझील कुठे उभा आहे? त्यांची ताकद काय आहे? ब्राझील हा आज एका अत्यंत अनुभवी आणि मुरलेल्या खेळाडूसारखा आहे. अच्छा. 1980 आणि 90च्या दशकात त्यांनी जी भयंकर महागाई आणि आर्थिक संकटे पाहिली ना, त्यातून त्यांनी स्वतःला अतिशय खंबीरपणे सावरले आहे. त्यांनी आपल्या प्रचंड नैसर्गिक साधन संपत्तीचा म्हणजे खनिज, शेती आणि इंधनाचा योग्य वापर करून जागतिक बाजारपेठेत आपले एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. आज ब्राझील भविष्यातील एक अतिशय महत्वाची जागतिक बाजारपेठ बनला आहे. खरंच कौतुकास्पद आहे. आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा विषय निघालाच आहे तर तुम्हाला ब्राझीलविषयी एक अतिशय रंजक तथ्य सांगते. हो, सांगा ना. या देशाचे नाव पाव ब्राझील नावाच्या एका स्थानिक झाडावरून पडले आहे. खरंच? म्हणजे एखाद्या देशाचं नाव राजावरून, संतावरून किंवा एखाद्या ऐतिहासिक घटनेवरून नाही, तर चक्क एका झाडावरून ठेवलं गेलंय. हे किती अविश्वसनीय आहे. होय, आणि यामागे एक इतिहास आहे. जेव्हा युरोपियन तिथे पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांना हे पाव ब्राझील नावाचे लाल रंगाचे लाकूड देणारे झाड तिथे मोठ्या प्रमाणावर सापडले. अच्छा. या लाकडाचा युरोपमध्ये रंगकामासाठी खूप मोठा व्यापार होऊ लागला आणि त्या लाकडाच्या व्यापारावरूनच या संपूर्ण देशाला ब्राझील हे नाव पडले. बापरे. यावरूनच आपल्याला समजते की त्यांच्या इतिहासावर निसर्गाचा आणि व्यापाराचा किती प्रचंड प्रभाव होता. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा जर आपण धांडोळा घेतला तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते. कोणती? हे दोन देश जे जगाच्या दोन वेगवेगळ्या खंडांत, वेगवेगळ्या गोलार्धांत वसलेले आहेत, एकाचा आकार पृथ्वीच्या फुगीरपणामुळे प्रचंड मोठा झाला तर दुसरा समुद्रात घुसल्यामुळे व्यापाराचं केंद्र बनला. एकाने 150 वर्ष ब्रिटिशांशी लढा दिला तर दुसऱ्यावर पोर्तुगीजांनी 300 वर्ष राज्य केले. बरोबर आहे ना? एकाने अग्नीतून चालत जात लोकशाही टिकवली तर दुसऱ्याने लष्करी राजवटीचा दीर्घ अंधार पाहिला. हो ना? पण या सर्व भिन्न वाटावरून चालत जाऊनही आज हे दोन्ही देश जागतिक पटलावर आपला दबदबा निर्माण करत आहेत. हां, अगदी अचूक सारांश आहे. म्हणजे भौगोलिक स्थानापासून सुरू झालेला हा प्रवास केवळ नकाशांपुरता मर्यादित नाहीये. बरोबर. हा मानवी चिकाटीचा, राजकीय लवचिकतेचा आणि संकटांवर मात करून पुढे जाण्याच्या जिद्दीचा प्रवास आहे. नक्कीच. आपण नेहमी म्हणतो की नकाशे आपल्याला फक्त देशांच्या सीमा दाखवतात, पण त्या सीमांच्या आत घडणाऱ्या मानवी संघर्षाच्या आणि अस्तित्वाच्या कहाण्या खूप खोल असतात.